हा संघ तर दुसऱ्या बाजूला श्रीलेबन कोसाईवाडी. एका बाजूला जर पाहिलं तर महेशजी चोरमारे, रोहित पाटील आणि शंकर आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. महेशजी चोरमारे यांचा संघ मालकीचा संघ आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय अमोल भाऊ कांबळे उपस्थित आहेत. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती मात्र काय घडलं जात आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट किपर कडून चूक झाले. एक धाव तिथे धावफलकावरती जोडली जाते. धावांचं अकाउंट इथे संदीप गायकवाड यांना सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जातो. त्याचबरोबर पुन्हा एकदा महेशजी चोरमारे एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांचे चिरंजीव रुद्र आज संपूर्ण दिवसभर जर पाहिलं तर क्रिकेट स्पर्धेंना भेट देण्यामध्ये त्यांचा अगदी संपूर्ण दिवस आज गेलाय. कधी सेक्टर 23 तर कधी नेरोज. आज संपूर्ण दिवसभरामध्ये इकडे तिकडे एजा राहिले, कारण की दोन्हीकडे त्यांच्या संघ मालकीचा संघ खेळताना पाहायला मिळालाय. तर संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती मयूर पनाळकर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस वेगवान गोलंदाजी, रफ्तार मात्र तेज इथे आपल्याला पाहायला मिळाली. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. एकच सिंगल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अंकुश जाधव आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेमध्ये या सत्रासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु चुकीच्या दिशेला फेकी ते पाहायला मिळते. एक धाव तिथे घेतली जाते. धावसंख्या 3 या आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. अगदी आज संपूर्ण दिवसभरामध्ये या असोसिएशनचं कौतुक करेन की ज्या पद्धतीनं तुमच्या पेपर वरती जे लॉट्स आहेत त्या पद्धतीनं शेवटची मॅच देखील संपवण्याचा इरादा आणि निश्चय मात्र ठाम आपण पाहिला. इथे मात्र खराब लाईन, वाईट बॉलचा इशारा पंच शशी मेहर सरांचा. अच्छा, दिवसभरामध्ये जर पाहिलं तर खूप चांगली पंचांची भूमिका. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. अगदी सूर्यप्रकाश जरी कमी झाला असेल तर देखील एमटीसीची क्लिअरिटी मात्र कमी झालेली नाही. इथे मात्र चांगला फटका, चाबूक फटका, परंतु तितकाच देखना झेल इथे मात्र टिपलाय. अप्रतिम झेल आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक या टीमला मात्र पहिला हिला फलंदाज इथे बाद झाला. पा डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत इथे ऐकलं. आझाद केलं तुला. इथे मयूर पनाळकरने पहिल्या गड्याला मात्र आझाद केलंय. पहिल्या फलंदाजाला इथे माघारी पाठवलंय. 5 बॉलचा खेळ संपला. आता मात्र नवीन फलंदाज तुषार. यावेळेस वेग 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 भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय मयूर पनाळकरच्या गोलंदाजीमध्ये. परंतु वेगाला मात्र अचूक दिशेची गरज असते. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू गेलेलं कधीही चांगलं, आणि ते मात्र चुकीची दिशा आपल्याला पाहायला मिळते. वाईट +1, 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 6 या आकड्यावरती. 5 बॉलचा इथे खेळ संपला. अजून देखील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये ज्याने 19 बॉल मध्ये अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवलंय रोहित पाटील, मॅन फ्रॉम करुंगली. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बेस्ट विरुद्ध बेस्ट मात्र मयूर पनाळकर स्वतःच बेस्ट देत असताना निर्धाव बॉल आलाय मयूर पनाळकरच्या गोलंदाजी मधून. शेवटचा बॉल डॉट बॉल आणि 6 धावांचं षटक हाताळत असताना चांगलं योगदान देत असताना आणि आज मात्र श्री 11 कोसाईवाडी हा संघ जे रणजितजी पिल्ले सर आणि शिवम महेश पवार यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय. अक्षयच्या गोलंदाजीवरती मात्र पहिल्या बॉलवरती चौकार खेचलाय फलंदाज तुषार
यांच्या बॅटमधून तुषार शिवमारे आणि रोहित पाटील हे प्रमुख अस्त्र मात्र आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक। परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या दोन्ही फलंदाजांची बॅटिंग खूप चांगली राहणं गरजेचं आहे। आज आपण पाहतोय समाजसेवक शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत ही संपूर्ण प्रीमियर लीग स्पर्धा गेली कित्येक वर्ष ज्या व्यक्तिमत्वानं क्रिकेट वरती आणि असोसिएशन वरती आणि तालुक्यावरती ज्यांनी प्रेम केलंय आणि आज यावेळेस फटका फसला इथे मात्र प्रफुल्ल बॉल पर्यंत वेगाने येतोय। मोरेवाडी गावचा सितारा पकडली जाते अप्रतिम दर्जाची कॅच आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल तुषार शिवमारे बॅक टू डग आउट। दुसरा धक्का इथे टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक या टीमला दोन गडी बाद झाले तथा मात्र नवीन फलंदाज अमित आलाय। यावेळेस कोल टप्प्याचा चेंडू ऑन साइडला मात्र टोलवला क्षेत्ररक्षक आहेत मयूर पनाळकर। एक धाव तिथे घेतली फेकी केली चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते। दुसरं षटक मार्गस्थ असताना 11 धावा आतापर्यंत धाव फलकावरती मयूर पनाळकर यांनी पहिल्या षटकामध्ये 6 रन खर्च केल्या 1 विकेट प्राप्त केले। अक्षय यांनी आतापर्यंत 5 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केले। 3 बॉलचा खेळ संपलाय। चांगली गोलंदाजी आणि अगदी मयूर पनाळकर कुठेतरी तर पाहिलं तर इंजर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं तर आज सकाळीच दुपारी त्याच्याशी वार्ता झाली की कालच्या दिवसामध्ये दवाखान्यामध्ये अगदी सलाईन लावून होत आहे, परंतु आज स्वतःच्या टीम साठी मात्र क्रिकेट खेळायसाठी आला। सकाळपासून थकवा जाणवतोय परंतु आपल्या टीम साठी मात्र 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न मयूर पनाळकर यांच्या माध्यमातून केला गेलाय आणि आता मात्र चला मॅच कंटिन्यू करा कारण की सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम मला मात्र बॅडलाईटचा सामना करावा लागू शकतो। आज संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं तर अगदी योग्य वेळेवरती सर्व मॅचेस या ठिकाणी पार पडलेत आणि आज संदीपजी अस्कड यांचा वाढदिवस आहे आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा षटकार इथे पाहायला मिळतोय। रोहित पाटील पाटलाचा पोरगा आणि पाटील कीचा ब्रँड दाखवत असताना आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स ज्या 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। 4 बॉलचा इथे खेळ संपला। आता मात्र रोहित पाटील स्वतःच्या नावाचा परिचय करून देत असताना अप्रतिम फलंदाजी इथे 5 चाबूक फटका खेळलाय परंतु मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक बॉल हवेत क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅच ड्रॉप। कॅच कुणाची सोडली तर रोहित पाटील ज्याने आजच्या दिवसामध्ये 19 बॉल मध्ये 50 धावांची वादळी खेळ केली आणि करंगली गावचा सितारा इथे पा काय घडलंय नशीब देत आणि कर्म नेत हे कशाला म्हटलं जातं। कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद झालाय। वरती मात्र नाखुश असेल आपण रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता की कॅच ड्रॉप झाला त्यानंतर मात्र अगदी विकेट कीपर रांजणवाडी गावच्या सचिन लाड जे विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो अगदी चतुर चालक
बॅटरची ऍक्शन ओळखली आणि पंचांच्या देखील निदर्शनास आणून दाखवलं की ज्या वेळेस माझ्या हातामध्ये बॉल होता, ज्यावेळेस मी यष्ट्यांना बॉल लावला त्यावेळेला मात्र फलंदाजाची बॅट हवेत होती आणि फलंदाज इथे बाद झालाय. सतीश लाड काय यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणती धाव मात्र घेतली जात नाही. 2 षटकाचा खेळ संपलाय. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 21 धावा धाव फलकावरती अजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अजून देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक. रुद्र चोरमारे आपण व्यासपीठावरती पाहू शकता. आज संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी महेशजी चोरमारे साहेबांच्या समवेत आज सकाळीच घर सोडलं असेल आणि अनेक क्रीडा स्पर्धेला त्यांनी भेट दिले संपूर्ण दिवसभरामध्ये. परंतु क्रिकेटची आवड आणि ही आवड जपत असताना मात्र आज संपूर्ण दिवसभरामध्ये दोन्ही अगदी पिता पुत्रांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपला. आता 3ऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर महेश पवार मामा, महेश पवार गोलंदाजीसाठी आलेत. एक लेजंड क्रिकेटर. फिरकीचा जादूगार असं ज्यांना म्हटलं जातं आणि आपल्या फिरकीची जादू दाखवत असताना मात्र फलंदाज अमितला मात्र थांबवलंय. डॉट बॉल आलाय. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल. इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते बाळकृष्ण पाटील यांच्याकडून. परंतु रनआउटची संधी. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावेनंतर मात्र टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. या टीम मध्ये देखील लेजंड क्रिकेटरचा आणि अनुभवी क्रिकेटरचा भरणा आपल्याला पाहायला मिळेल. सतीश लाड असतील, महेश पवार मामा असतील, बाळकृष्ण पाटील असतील आणि यावेळेस अगदी रडार मध्ये त्याला दिलंय बिरकावून बॉल सीमारेषा पार. अमित पाटीलच्या बॅट मधून हवाई हल्ला षटकार. सत्तावीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस थोडस ऑफस्टिक वरती ठेवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतली. 2ऱ्या धावेचा देखील प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय. 29 धावा मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ संपला. एकोणतीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी. पंचांच्याकडे मात्र स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी मात्र इथे साफ नकार दर्शवलाय. डॉट बॉलची समाप्ती. आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सरप्राईज डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. शेवटचा बॉल. 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस फुल लेनचा बॉल. फुल टच बॉल. चुकीला अजिबात माफी नाही. फुल टोल वसूल केलाय अमित पाटीलच्या बॅट मधून. घणाघाती प्रहार. चेंडू सीमा आता मात्र फलंदाज तोफा कबूल करणार की गोलंदाज हे मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आणि बाळकृष्ण पाटील गोलंदाजीवरती. समोर असेल अजय ज्यांनी रबर बॉल सीझन मध्ये यंदाच्या हंगामामध्ये 6 बॉल 6 षटकार खेचण्याची किमिया
त्याने केलेले आहे अजय, परंतु अजयच्या बाट मधून मात्र एक धाव धावसंख्या 35 या आकड्यावरती बाळकृष्ण पाटील गोलंदाजी रणवेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाच समोरच्या दिशेत अगदी स्ट्रेट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अमित यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार षटकार. धाव फलकावरती लागल्या गेल्या. तिसरा बॉल मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताला एक धाव घेतली. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विकेट किपरीला थ्रो केला जातोय. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने मात्र पूर्ण केल्या गेल्या. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. 43 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचे 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेस पा अगदी पुढच्या दाराला गेले, मागचं दार इथे उघडं ठेवलं आणि मागच्या दारानं चोरी करून गेलेत गोलंदाज बाळकृष्ण पाटील. फलंदाज अमित यांची विकेट घेताना अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकता. फ्रंट फुटला येऊन फटका खेळायचा होता, परंतु अगदी लेग स्टिक मात्र इथे गोलंदाजाने टिपले आणि फलंदाज मात्र इथे बाद झाला. चार बॉलचा खेळ संपला. 43 धावा धाव फलकावरती नवीन फलंदाज मैदान आझाद मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता आलाय नवीन फलंदाजचा डावखुरा फलंदाज. या टीम मध्ये जर पाहिलं तर अगदी यंग टॅलेंटेड खेळाडूंना मात्र संधी देण्यात आलेली आहे. ती आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमच्या माध्यमातून. 43 धावा 4 बॉलचा खेळ संपला. अजून देखील 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक. डावखुरा फलंदाज यावेळेस पाक खोलो टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये मात्र क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र अगदी रनआउटच्या स्वरूपात मात्र शंकी राजे रुपेश आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद केले जाते. फलंदाज अजय बाद झाला. आता शेवटचा बॉल शिल्लक. संघाची धाव संख्या 45 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक 45 धावा. चांगली गोलंदाजी बाळकृष्ण पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. 10 रन आतापर्यंत खर्च केल्या. 5 बॉलचा खेळ संपलाय. 45 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक. सत्तेचाळीस धावा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती देखील चांगली गोलंदाजी आडव्या बॅटने स्वीप खेळायचा होता, परंतु इथे फटका फसलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे दोन धावा इथे कंप्लीट. 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष इथे टीम श्री 11 कोसाईवाडी रणजितजी पिल्ले सर आणि शिवम महेश पवार सर श्री 11 या टीमचे संघमालक. 49. चला लगेचच या ठिकाणी नवीन बॅटर. चला बॉल पूर्व आयोजक कमिटी. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम
आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक टीम चरण 49 धावा 50 धावांचं लक्ष्य. जशी शेवटच्या डावाला ते सुरुवात होईल आवाजामध्ये होईल परिवर्तन आणि मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा. स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग आणि उद्याच्या दिवसासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग साठी. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. 49 धाबेची गरज आहे म्हणजे 49 धाबेचं टार्गेट आहे. सध्या थोडासा अंधार पडला मात्र ओमचा MTC YouTube चालू करून जर बघाल तर असं वाटेल की दुपारची मॅच चालू आहे. ही सेटिंग आहे. 49 धावा स्कोर कार्डमध्ये सजल्या गेल्यात. अप्रतिम मॅच. एका साईडला आपण पाहिलं तर त्रिशा 11 श्री 11 कुसाईवाडी विपक्ष आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स. अति खऱ्या अर्थानं सन्मान आपण घेऊयात. आज दिवसभरामध्ये जो आवाज तुम्ही खऱ्या अर्थानं ऐकलात अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि या टेनिस क्रिकेट मधील बुलंद आवाज ज्यांचा तुम्ही ऐकलात अर्थातच प्रवीणजी बंडुस्कर महाराज या नावानं ख्याती आहे. त्यांचा सन्मान मी विनंती करेल अतिथी कक्षामध्ये करण्यात यावा. आज पहिला चेंडू ओके येण्याचा प्रयत्न कव्हरला. ओहो एका हाताने पकडण्याचा प्रयत्न. ये अगर कॅच पकडले तो लाईव्ह जिंगल आला. ही कॅच पकडली असती तर लाईव्ह जिंगल आला. इम्पॉर्टंट होती. संदीपजी आस्कट साहेब यांचा खऱ्या अर्थानं आज वाढदिवस आहे आणि संदीप दादांचा वाढदिवस देखील आज सेलिब्रेट केला जाईल. कुठे भेटायचं संध्याकाळी? गाडीत नसीस. धन्यवाद. ओहो यावेळी देखील सरळ बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा यावी मात्र वेगाने कंप्लीट केल्या जातात. ओहो अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव किमतीची आहे भाई. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर. आणि अशाच पद्धतीने सध्या खेळ चालू आहे. तोपर्यंत सन्मान केला जातोय महाराज प्रवीणजी बंडुस्कर सर ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये ऐकलात आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच महाराज. खऱ्या अर्थानं आज उपस्थित राहून तमाम प्रेक्षकांना मनोरंजन केलं ज्यांनी आपल्या वाणीतून. गती परिवर्तन. स्लो वन फसला. ओहो भाई ये तूने क्या किया? ब्रेकअप परवडेल. ये नाही ब्रेकअप परवडेल. ही कॅच नाही. 3 वेळा फसवलं गेलं होतं. 3 वेळा फसला होता पण अखेरीस टीमची टोटल आहे 4 या आकड्यावरती.
जो बॉलर बॅक ड्राईव्ह जो स्ट्रेट मध्ये जे खेळाडू आहेत काही तुम्ही कपडा किंवा बॅट काही हलवू नका. कॅच तुम्ही पाहता हातातून जी निसटली तुषारच्या एखादा साबण हातातून निष्ठावा तसा चेंडू निसटला. पण बाई इथून पुढे या कॅचची आपण चर्चा करणार आहोत कशी त्याची बॅटिंग राहते त्याच्यावरती. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट जले पे ओह व्हाट अ कैच अप्रतिम बड़ी मछली जाल में फंस गई. तुषार ने आता चहा सोबत नशिबाची गोळी खाल्ली आणि तदनंतर मात्र फलंदाज मयूर पन्नाकर बैक टू द डकआउट. बड़ी मछली जाल में फंस गई. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी शेर आ गया पिंजरे में. ओव्हर होऊ देत म्हणजे युट्यूबला आपण बर्थडे दाखवूयात. आठवणीत राहील क्या वो दिन थे क्या वो टाइम था. ओमसा एमटीसी वरती वाढदिवस नगरसेवक आमदार खासदार यांचे वाढदिवस ओमसा एमटीसी वरती आहेत. संदीप दादांचा बर्थडे देखील आपण ओमसा एमटीसी वरती बघूयात. तब्बल धाव संख्या 4 या आकड्यावरती पहिली विकेट तुषारच्या खात्यामध्ये. गरगर चेंडू फिरवतोय श्रीलेबन कुसाईवाडी विपक्ष. यावेळी देखील आपण पाहिलं तर गती परिवर्तन. चेंडू आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. धाव संख्या आपण पाहिली तर फक्त अजूनही 4 या आकड्यावरतीच आहे. 4 लॉस ऑफ दी 1 टू गो. एक चेंडू बाकी आहे. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये. खेळाडू आहे मागे जातोय चेंडूकडे पाहतोय. चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला निघून गेला. पत्रा बजाव षटकार. सबर करो कॅमेरामॅन फोकस करो. हा नो बॉल आहे भाई. नो बॉल आहे. नो प्लस जीएसटी. तब्बल 6 + 1 तब्बल 7 धावा. ऊपर वाला जब भी देगा छप्पर फाड़ के थोड़ा सा स्पीड अप घ्या कारण की फलंदाजी करणाऱ्या टीमला आता धावा करायचे. 19 चेंडू मध्ये तब्बल 38. एक चेंडू माशी शिंकली आणि या चेंडूवरती नो बॉल आणि षटकार आला. 11 धावा. तुषार चेहऱ्यावरचा हास्य सांगताय तुषारची ती छोटीशी चूक आणि जले पे नमक. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पॅडल करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. राहुल आणि अक्षय आहे मैदानामध्ये. 18 चेंडू 38 धावेची गरज. आमचे शंकरदादांचे परम मित्र सन्माननीय प्रकाश भाई आणि निलेश भाई आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती. महेश भाई खऱ्या अर्थानं आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. 18 चेंडू 38. थोडासा स्पीडअप घ्या गोलंदाजी करणारी टीम. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा. 18 चेंडू 38 धावेची गरज. 11 एकावरती 1. अप्रतिम मॅच. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झाला. सध्या आपण पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आहे बॉलर मारुती. आज वार देखील शनिवार आहे. मारुती या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी साकारतोय. अक्षय आहे स्ट्रायकिंगला. शूज पासून त्याला झूम केले मारुतीला आणि तदनंतर ओहो वेगाने टाकला. अगदी लॉंग स्टॉपला आहे खेळाडू. पहिली धाव वेगानं. व्हाईट बॉलचा इशारा कारण की वेगानं कुठल्या दिशेला जात आहे त्यापेक्षा हळुवारपणे योग्य दिशेला जाणं हे महत्वाचं मानलं जातं. आता व्हाईट +1 आली आहे. चला गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीडअप घ्या. आता अंपायर्स थोडस मी म्हणेल की जबाबदारी वाटतीये की या मॅच मध्ये आता त्यांना गोलंदाजांच्या मागे राहावं लागेल. चला प्लीज स्पीडअप घ्या.
बॅटिंग करणं टीमला बॅट लाईटला सामोरं जाणं थोडस थांबूयात आपण. यावेळी देखील चेंडू चांगला हाताळलाय, चांगली गोलंदाजी यावेळी देखील आपण पाहिली. विकेट किपर अगदी क्लोज आहे, चेंडू गॅदर करतायत. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 13. मॅच अजूनही मी म्हणेल ऑन आहे. 13 धावा 13. यावेळी देखील यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. तो क्रशर चेंडू होता. भल्या भल्या फलंदाजांना नांग्या टेकवण्यासाठी भाग पाडणारा चेंडू. आणि तदनंतर मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोर कार्ड. 14 धावसंख्या. यावेळी देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाबा बॅटिंग करणारी टीम बोलत असेल, धावा येऊ देत, कशाही येऊ देत. व्हाईट +1 आणखीन 2 धावा. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. आणि 16 चेंडू आता 33 धावेची गरज आहे. मॅच बॅटिंग करणाऱ्या टीम पासून लांब नाहीये, गोलंदाजी करणाऱ्या टीम पासून लांब नाहीये. कारण की जो मोठी विकेट हवी होती ती तर भेटली आहे. आता अक्षय आणि राहुल हे दोघे खेळाडू मैदानामध्ये आहेत. अगदी झूम केलेत, बॅटरला पाहताय तुम्ही. यामध्ये सुरेख फटका, वॉट अ स्ट्रोक, हाय अँड हँडसम निघून जातोय. राहुलच्या बॅट मधून येतोय धमाका. या मॅच मध्ये या अंधारामध्ये एखादा दिवा लावावा आणि टीम वरचा सगळा अंधार दूर करावा असा आशादायी येतोय हा षटकार. का नाही सध्या मॅच चालू आहे. 22 धावसंख्या. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. पहिली धाव वेगानं म्हणजे दुसऱ्याचा प्रयत्न असू शकतो. चेंडू हातामध्ये. ही आहे खऱ्या अर्थानं थोडीशी दहशत, कारण की दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नच थांबवला. आपला प्रयत्न, आपली दहशत असावी अशी जी सुतळी बॉम्ब सारखी. फुटला की कानात बोट, नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची हिम्मत नाही झाली पाहिजे. आणि असं म्हटलं जातं. धावसंख्या 23. हलक्या दराने खेळण्याचा प्रयत्न बॅटीच्या. यावेळी मात्र आपण पाहिली तर अगदी जमिनीला क्रश झाले बॅट. तदनंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा, कारण की खेळपट्टीवरती बॅट घासली आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 25 धावसंख्या. तब्बल आपण पाहिलं तर आता 14 चेंडू 24 धावेची गरज. मॅच ऑन आहे अजूनही. यावेळी देखील बॅट स्विंग केली आहे, फक्त बॅट फिरवली आहे. कारण की जो राहुलने षटकार लगावला तोच राहुल या मॅच मध्ये आता बॅट फिरवतोय. कारण की षटकार जेव्हा लगावला तेव्हा बॅट चांगला पद्धतीने टायमिंग झाला होता चेंडू. आणि आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे ओव्हर क्रमांक 2 मधील. यावेळी देखील आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगानं कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू फेकू कुठे आहे. ओहो, हातातून निसटला. 2 धावा कंप्लीट. आणि तदनंतर मॅचचं प्रेशर तुम्ही पाहताय. 27 धावसंख्या. 12 चेंडू 22 धावेची गरज. गोलंदाजी करणारी टीम मीटिंग करायची नाहीये. लगेच दुसरा गोलंदाज तयार ठेवा. लगेच दुसरा गोलंदाज तयार ठेवायचा आहे. पार रिप्ले टेलिकास्ट. ही मेन विकेट होती. यही तो असली सिकंदर है भाई. आणि यही तो काबिल है जो मॅच पलट दे. 12 चेंडू 22 धावेची गरज. चला स्पीडअप घ्या गोलंदाजी करणारी टीम. मीटिंग नाहीये. गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या गोलंदाजी करणारी टीम. जर बॅट्समनने जर या गोलंदाजीमध्ये जर षटकार लगावला तर प्रकाश भाई यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॅट्समन सध्या आपण पाहतो त्यांच्यासाठी प्राइज आहे. गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीडअप तुम्हाला घ्यावाच लागेल. 12 चेंडू 22 धावेची गरज आहे. 12-22. मॅच ऑन आहे. उन्हामध्ये चमकल्या होत्या त्या काचा आता अंधारात थोडस चमकून दाखवावं लागेल. सुरेख फटका. ये लगा षटकार. अप्रतिम म्हणून म्हटलं
की अंधारामध्ये चमकावं लागेल, तेच तर खरे हिरे असतात. वॉट अ स्ट्रोक यार. जन्माला तर प्रत्येक जण हिरा म्हणूनच आला, जो जास्त घासेल तोच तर चमकेल. आणि या मॅच मध्ये आता अक्षय चमकतोय. वॉट अ कॅमेरा वर्क यार. या अंधारात देखील चेंडू शोधून टिपला जातोय. ओमचा एमटीसी आहे. 500 रुपये जमा झालेत. याला बोलतात खऱ्या अर्थानं दातृत्व आणि कर्तृत्व दाखवतोय तो भलंदाज मलंदाज अगदी मैदानामध्ये. यावेळी मात्र चेंडू अगदी हातातून निसटलाय, तो खाली पडलाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय आणि 2च धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 आकड्यावरती. 10 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. मॅच होती कुठे, मॅच आणलीये कुठे, होत्याचं नव्हत्याचं होतं. मॅचचा रंग बदलला आणि मॅचची कहाणी कुछ और रहेगी क्या. बॅकफुटला जातोय पुन्हा पंच हवेमध्ये. शोधताय चेंडू. पुन्हा एकदा सेम तेच घडलंय आणि पुन्हा एकदा चेंडू हाताला देखील स्पर्श झाला नाहीये. विकेट कीपर सांगतायत हे काय होत आहे. धुंडो धुंडो मेरी साजना. कारण की चेंडू शोधता येत नाहीये, चेंडू भेटत नाहीये. आज जरी डोळ्याला चेंडू दिसला नाही तरी मॅच टायमिंग मध्ये खेळावी लागेल आणि जिंकवावी लागेल टायमिंग मध्ये. 37 धावा. अंधारातून वाटे शोधणारे खूप असतात, रुळलेल्या वाटेवरती जाणारे खूप असतात. आज आपली वाट आपल्यालाच तयार करावी लागेल आणि हे श्री 11 कुसाईवाडी टीम सध्या करतीये. 37 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 9 चेंडू 12 धावेची गरज. एक आहे राहुल, दुसरा आहे अक्षय. एक मॅच मध्ये कमबॅक करतोय, दुसरा साथ देतोय. बॅकफुटला जातोय. गरजेचा होता हा फटका. हा एकमेव होता जो या मॅच ची कहाणी रचणारा होता. एक ही लगाया जो लोहा गरम है तभी हाटोडा मारा है दोस्त. अप्रतिम स्ट्रोक. आता 8 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. अक्षय या मॅचचा हिरो, या मॅचचा सितारा आणि अक्षयने अगदी फोकस केली ही मॅच आणि या मॅच मध्ये फोकस आणला. त्याचे डोळे सांगतात चेंडू खऱ्या अर्थानं नाही दिसला तरी चेंडूचा खऱ्या अर्थानं मी आस्वाद घेऊ शकतो आणि तो चेंडू खऱ्या अर्थानं फील करतोय आणि उचलून पोहोचवतोय. यावेळी देखील मॅच होतीये फिनिश. खतम, समाप्त, ओके, संपली मॅच. आणि या मॅच मध्ये अर्थातच श्री 11 कुसाईवाडी संघ मॅच होते विजेता. विजेता संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा हिरो ठरतोय अर्थातच अक्षय. या मॅचचा आहे हिरो. वेलकम अक्षय. सीधे साधे अक्षय. अक्षय यानंतर संदीप दादांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. त्याचबरोबर शंकरदादा मोहिते यांचे सहकारी मित्र महेश भाई